श्री स्वामी समर्थ। आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास, व्रत वैकल्य, पूजा, विधी, शनिवार या सगळ्या गोष्टी आल्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत, तसेच श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये करणे गरजेचं आहे, त्याचबरोबर कोणत्या नवीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत त्या घेतल्या पाहिजे. तसेच या श्रावण महिन्यामध्ये महिलांनी कोणत्या रंगाची साडी आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, जेणेकरून या वस्तू त्यांना पूर्ण श्रावण महिनाभर उपयोगी पडतील आणि पूजेसाठी पण उपयोगी येतील. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या पूजा हॉबी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर येत्या 5 ऑगस्ट 2024 पासून आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होणार आहे. फक्त काहीच दिवस उरलेले आहेत, त्यामुळे आपण काहीतरी तयारी करायला हवी आहे. हा महिना अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे, कारण या महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि सोमवारी केलेल्या पूजेचे आणि व्रताचे आपल्याला लगेच फळ मिळते. अनेक कुटुंबामध्ये श्रावण महिना पाळला जातो. अनेक कुटुंब किंवा कुटुंबातील एखादा दुसरा व्यक्ती फक्त श्रावण महिन्यातली पार्टी, त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत तर त्यांच्या घरामध्ये आठवड्यातून एकदा दोनदा तरी नॉनव्हेज बनवलं जातं. अनेक प्रकारचे नॉनव्हेजचे पदार्थ आपण घरामध्ये बनवत असतो, कारण पुन्हा महिनाभर तरी आपल्याला खायला मिळणार नाही आणि तिथून सुद्धा पुढे शनिवार चालू होतात, गौरी गणपती, नवरात्र. त्यामुळे जे लोक नॉनव्हेज खातात ते बऱ्यापैकी आषाढ महिन्यामध्ये खातात. त्यामुळे आषाढ अमावस्येच्या दिवशी किंवा श्रावण सुरू होण्याच्या 1 दिवस आधी किंवा अगोदर तुम्हाला तुमच्या किचन ओटा किंवा गॅस असेल ते पूर्णपणे स्वच्छ करून पुसून स्वच्छ करायचं आहे. श्रावण सुरू होण्यापूर्वी गॅस असेल किंवा गॅसचा ओटा असेल किंवा गॅस टाकीची खालची कप्पे असतील तर हे सर्व आपल्याला स्वच्छ करायचे आहेत, कारण आपला हात जिथे नाही तिथे म्हणजे कुठेतरी लागतोच आणि श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचे व्रत करत असतो आणि हा संपूर्ण महिना आपण पाळत असतो. या महिन्यामध्ये आपण नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे आपण इतर दिवशी नॉनव्हेज बनवलेले असतं. त्यामुळे आपल्याला पूर्ण आपला गॅस ओटा आहे, किचन ओटा आहे, तो साफ करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या संपूर्ण घराची सुद्धा साफसफाई करायची आहे. घरामध्ये जे काही जाळं जळमाटा असेल किंवा घाण असेल, कचरा असेल ते सुद्धा स्वच्छ करायचं आहे. ज्या काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या आपल्या घराबाहेर काढायच्या आहेत, कारण पुन्हा पूर्ण महिनाभर आपल्याला अशी कामं करायला वेळ मिळणार नाही. कारण या महिन्यामध्ये सणाची रेल असते. नागपंचमी असेल, रक्षाबंधन असेल, गोकुळाष्टमी असेल किंवा आपल्या श्रावणी सोमवार व्रत असतील. श्रावण महिन्यात कोणी सत्यनारायण करतं, मंगळगौरी व्रत करतं, श्रावण सोमवार करतात. अनेक जणांना असतात, म्हणजे प्रत्येक घरामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो. अनेक प्रकारचे पूजा असल्यामुळे आपल्याला आपल्या घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे. या साफसफाईच्या सगळ्यात गोष्टी तुम्ही आषाढ अमावस्येला म्हणजे श्रावण महिना सुरू होण्या अगोदर 1 दिवस करू शकता आणि संपूर्ण साफसफाई झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र किंवा पवित्र असं गंगाजल शिंपडायचं आहे, कारण महादेवांना गंगाजल हे अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुमच्याकडे जरी नसेल तरी ते तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याआधी घरामध्ये आणून ठेवा, कारण या महिन्यात त्याचा खूप उपयोग होत असतो. ते तुम्हाला सुरुवातीलाच घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यानंतर सोमवारी अभिषेक करताना तुम्ही गंगाजलाचा सुद्धा वापर करा. शिवलिंगावरती अभिषेक करताना किंवा रोजच्या देवपूजेमध्ये श्रावण महिन्यात तुम्ही गंगाजलाचा वापर करू शकता. गंगाजल म्हणजे गंगेचं पाणी, पवित्र शुद्ध गंगेचे पाणी आपल्याला एखाद्या बॉटलमध्ये भरून आणायचं आहे. तुमच्या जवळपास सुद्धा गंगाजल मिळत असेल तर ते तुम्ही गंगाजल आणून ठेवायचं आहे. मग हल्ली विकत सुद्धा आपल्याला गंगाजल
मिळतं तर ते आपण आणून ठेवायचं आहे. घरामध्ये आणून ठेवू शकता आणि आपल्या प्रत्येक दिवशी किंवा दर श्रावणी सोमवारी आपल्याला घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे. त्यामुळे आपल्याला घराची पूर्ण शुद्धता होते. या महिन्यात आपण अनेक प्रकारचे उपवास करतो, तसेच 16 सोमवार व्रत करतो किंवा श्रावणी सोमवार करतो. असे अनेक प्रकारचे उपवास असतात. त्यामुळे आपल्याला जे काही भरलेले डबे असतील ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे आहे. कारण उपवास म्हटलं की आपण फराळाचे पदार्थ बनवतो. त्यामध्ये मीठ असेल किंवा साबुदाणा असेल, शेंगदाणे असेल, गूळ असेल किंवा आपण जे काही विकत उपवासाचे पदार्थ आणतो, अशा अनेक पदार्थांचा वापर आपल्याला फराळामध्ये होत असतो. त्यामुळे श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी किंवा श्रावणातल्या पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही असे डबे घासून पुसून स्वच्छ करा आणि मग मिठाची एक वेगळी तुम्ही काचेची बरणी करा किंवा रोजचे मीठ आहे ते वेगळे ठेवा. मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, पण आपल्याला मिठाला शक्यतो काचेची किंवा चिनी मातीची बरणी करावी. रोजच्या वापरामध्ये सुद्धा पण आता महिनाभर उपवास आहेत, त्यामुळे तुम्ही एक वेगळ्याच काचेची बरणी करून स्वच्छ धुवून त्यामध्ये आपल्याला नवीन मीठ आणून उपवासाला वापरायचं आहे. तुम्ही सैंधव मीठ सुद्धा आणून ते उपवासाला तुम्ही वापरू शकता. थोडंसं गुलाबी रंगाचं असतं, ते जर तुम्ही खात असाल तर मग ते मीठ आणून तुम्ही स्वच्छ बरणीत भरा, म्हणजे जेणेकरून आपले खरकटे हात वगैरे लागणार नाहीत. हा व्रत वैकल्याचा महिना असल्यामुळे एक बरणी मीठ आपल्याला बाजूलाच ठेवून द्यायचं आहे आणि तेच मीठ आपल्याला उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचं आहे. त्या मसाल्याच्या डब्यातला मीठ मात्र उपवासाच्या पदार्थामध्ये वापरू नका. फक्त ते बरणीतलंच मीठ मात्र आपल्याला पुरतंच बाजूला ठेवा आणि ते फक्त उपवासाच्या पदार्थामध्ये वापरा. त्याचबरोबर श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी आपण आपल्या घरातल्या फ्रीजसुद्धा स्वच्छ करायचं आहे. कारण आपण एवढे दिवस नॉनव्हेज बनवले असतं आणि ते आपण इकडे तिकडे हात लावत असतो किंवा उरलेलं थोडंफार असेल तर आपण ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं. त्यामुळे इथला तिथला हात तिथे लागलेला असतो आणि फ्रीज काय आपण वारंवार साफ करत नाही. त्यामुळे आपण श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी फ्रीज साफ करायचं आहे. कारण आपल्या उपवासामध्ये अनेक प्रकारच्या हिरव्या मिरच्या वापरतो. कारण बघा, महिनाभर उपवास असतो, त्यामुळे आपण बरेच जण मिरचीची पेस्ट, मिरचीची ठेचा किंवा शेंगदाण्याची चटणी करून ठेवत असतो. तर हे पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो, जे आपल्याला उपवासाला लागत असतात आणि वारंवार तरी आपण सारखं फ्रीज साफ करत नाही, फ्रीजचं डीप क्लिनिंग देखील करत नाही. त्यामुळे जर श्रावण सुरू होण्यापूर्वी जरी तुम्ही फ्रीज साफ केलं तरी महिनाभर तुम्ही फ्रीज परत साफ करण्याची गरज पडणार नाही आणि आपले उपवासाचे पदार्थसुद्धा व्यवस्थितरित्या, त्याचबरोबर ज्या घरातल्या स्वच्छ धुतलेले बरणी असेल त्यामध्ये तुम्ही साबुदाणा एक्स्ट्राचा आणून ठेवायचा आहे. शेंगदाणे, गूळ तुम्ही आणून ठेवू शकता भरण्यांमध्ये किंवा शेंगदाण्याचे लाडू तुम्ही बनवून ठेवू शकता. अशा प्रकारे जर तयारी करून ठेवली तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला गडबड होणार नाही. कारण ती पहिल्या सोमवारी झालेली आहे आणि त्याचवेळी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे. त्यामुळे काय होईल, पहिल्या श्रावणी सोमवारी तुमची गडबड होईल. घरातील साफसफाई असेल, फराळाची तयारी असेल, त्यामुळे तुम्ही 1 दिवस 2 दिवस अशा अगोदरच गोष्टी करून ठेवल्या तर तुमची गडबड होणार नाही. जे काही तुम्ही उपवासाला खात असाल, जे काही आधी आणून ठेवणं शक्य असेल तर ते तुम्ही आणून ठेवून व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घासून बरणीमध्ये पुसून तुम्ही शेंगदाणे लाडू करून ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला सोपे पडेल. त्याचबरोबर आपण या महिन्यामध्ये अनेक प्रकारचं पूजा करत असतो, तर पूजेसाठी लागणारे साहित्यसुद्धा तुम्ही आणून ठेवू शकता. महादेवाच्या पूजेसाठी चंदन, भस्म, कापूर, धूप आणून ठेवा. पांढरे वस्त्र जर तुम्ही पूजावेळी मांडत असेल तर पांढऱ्या वस्त्रावरती जी पूजा मांडणार आहे त्या वस्तू तुम्ही श्रावण चालू झाला की 1-2 दिवसापूर्वी पण आवश्यक किंवा 1-2 किंवा आधी आणून ठेवल्या तरी चालेल. विशेष करून महादेवाची पूजा करताना पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे, कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. पांढरा रंग घालून तुम्ही पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात. त्यामुळे तुमच्याकडे नसेल
तर तुम्ही पांढऱ्या रंगाची कपडे खरेदी करून घरामध्ये आणून ठेवू शकता. तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी नसेल तर ती देखील तुम्ही खरेदी करून आणून ठेवू शकता. श्रावणी सोमवार आपण विशेष करून महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा, अभिषेक किंवा देवाचे दर्शन करण्यासाठी जात असतो, तेव्हा तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घालून जाऊ शकता. महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी आवर्जून नेसतात. शक्य झालं तर या महिन्यात महिलांनी काळ्या रंगाची किंवा गडद डार्क रंगाच्या साड्या अजिबात नेसू नका. पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसा. महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे ते आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात. किंवा तुम्ही फक्त श्रावणी सोमवारी जरी पांढऱ्या रंगाची साडी नेसली तरी चालेल, मात्र संपूर्ण महिनाभर तुम्ही गडद रंगाचे कपडे वस्त्र घालू नका. म्हणजे निळा रंग आहे तो देखील तुम्ही घालायचा नाही. जरी पांढरा रंग घालायला नसेल तर इतर हलक्या रंगाच्या साड्या, ड्रेस तुम्ही घालू शकता. केसरी, लाल, पिवळा तुम्ही हलक्या रंगाची साडी, ड्रेस घातली तरीही चालेल, मात्र काळ्या रंगाची साडी किंवा एकदम गडद निळ्या रंगाची साडी अजिबात घालू नका. आणि शक्य झालं तर संपूर्ण श्रावण महिनाभर शिवलिंगावरती पाणी अर्पण करा, अभिषेक करा किंवा गंगाजलाने अभिषेक करा. त्यानंतर तुम्ही पुढील कामाला सुरुवात करा. असं केल्याने तुमचा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत सुखाचा जाईल. त्याचबरोबर आपण महिला बघा, अनेक सणवार आले की हातामध्ये बांगड्या भरतो किंवा नवीन बांगड्या खरेदी करत असतो. जर तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला. किंवा तुम्हाला घालायच्या असतील तर तुम्ही नवीन खरेदी करा. हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही खरेदी करा, कारण हिरव्या रंग आणि श्रावण महिन्याचे विशेष नातं आहे. श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो. या महिन्यात सुरुवात झाली की सगळीकडे हिरवाई पसरते, निसर्गरम्य भरले जाते आणि बांगड्या हा महिलांचा शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आपण पण सोमवारचे व्रत करतो ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी संसारासाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी आपण सोमवारी शिवलिंगाची पूजा करतो. तर पूजा करताना आपल्याला हातामध्ये बांगड्या हा असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला, कारण हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप हिरवी गार झालेली सगळीकडे झालेली असतात, हिरवाई असते आणि तुम्ही हिरव्या बांगड्या घातल्यामुळे माता पार्वती सुद्धा प्रसन्न होतात. तुम्ही पहा, जी काही शंकराची ठिकाणी असलेली मोठी मोठी मंदिरे असतील ते बऱ्याच ठिकाणी हिरवाईमध्ये असतात, कारण मंदिरे हे डोंगरावर किंवा डोंगराभोवती असतात. त्यामुळे हिरव्या रंगाचा बहार संबंध असल्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. त्यातल्या त्यात तुम्ही काचेच्या बांगड्या घाला. जरी हिरव्या बांगड्या घातल्या नाही तरी तुम्हाला लाल किंवा इतर रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे. फक्त काळ्या रंगाच्या बांगड्या तुम्ही चुकूनही घालू नका. आपल्याला मात्र काचेच्या बांगड्या पूजा करताना घालायच्या आहे. प्लास्टिक किंवा मेटल मात्र चुकूनही घालू नका. श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीची आणि भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते, त्यामुळे यश प्राप्ती होते. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करायचे आहे किंवा इतर गरजू व्यक्तींना तुम्ही दान सुद्धा करू शकता. त्यामुळे माता पार्वतीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन पतीला दीर्घ आयुष्य लाभते असं म्हटलं जातं. अखंड सौभाग्य देखील मिळते. तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर माता पार्वती आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन पतीला दीर्घ आयुष्य, तुम्हाला अखंड सौभाग्य मिळू शकते. ज्या कोणी गरजू व्यक्ती आहे, गरीब व्यक्ती आहे, महिला असतील, त्यांना तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या, टिकली, शृंगाराचं साहित्य तुम्ही दान केलं तर तुमच्यासाठी चांगलं राहील. त्याचबरोबर शंकराची पूजा करताना आपल्याला पार्वती मातेचीही पूजा करायची आहे आणि हे सौभाग्याचं सामान पार्वती मातेला अर्पण करायचं आहे. जर तुम्हाला या महिन्यामध्ये नवीन हिरव्या रंगाच्या बांगड्या, पांढऱ्या रंगाची साडी, त्याचबरोबर गंगाजल, त्याचबरोबर रुद्राक्षाची माळ सुद्धा तुम्हाला खरेदी करू शकता, कारण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची आराधना, उपासना करणं हे आपल्यासाठी खूप चांगलं असतं. आपण मंत्र जप करतो तर तो मंत्र तुम्ही रुद्राक्षाच्या माळीवरती केला तरीही चालू शकतं. तर रुद्राक्षाच्या माळीवरती तुम्ही करायचं आहे. हे खूप जास्त पुण्यकारक ठरू शकतं. ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्याला रुद्राक्षाच्या माळीवरती करायचा आहे. यामुळे महादेव तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. त्यामुळे तुमच्याकडे जर रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही नक्की खरेदी करा आणि जर असेल तर तुम्ही त्यावरती जप मंत्र
नक्की करा. एक सुद्धा रुद्राक्ष तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये धारण करू शकता. आपली मुले असतील तर त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा आपण एक रुद्राक्ष धारण करायचं आहे. या महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे करू नका. आपले आचरण चांगले ठेवा. हा महिना आनंदाचा महिना आहे. महिनाभर तुम्ही महादेवाची, पार्वतीची ध्यान करा. जर तुम्हाला राग आला तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शिवा शिवा देखील म्हणू शकता. यामुळे तुमचा राग शांत होऊ शकतो. अशा प्रकारे हा महिना तुम्ही अगदी आनंदात महादेवाच्या सेवेत, नामस्मरण, दान करण्यास तुम्ही घालवायचा आहे. तुम्हाला केलेले पूजेचा, व्रताचा अधिक चांगलं फळ मिळेल, पुण्यफळ मिळेल. तर अशा प्रकारे जमेल तेवढी तुम्हाला साफसफाई किंवा ज्या काही गोष्टी अन्न शक्य असेल तर त्या गोष्टी करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण सुरू होण्यापूर्वी आपण काय काय करणं गरजेचं आहे याबाबत बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच तुम्ही पूजा हॉबी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.